हाय फ्रेंड्स, जय जिनेंद्र. कसं आहेत सगळे? मस्तच ना? मस्त खावा, स्वस्त राहा. तर मी आज बनवणार आहे व्हेज बिर्याणी. त्यासाठी तमालपत्र, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि फुलं हे सर्वत्र मी एक पातेल्यात पाणी तापवून घेतलेलं आहे. त्यात सगळं घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी लिंबू पिळून घेतलेलं आहे. लिंबूनं स्वाद छान येतोय म्हणून मी थोडीशी लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि थोडं तेल पण सोडलेलं आहे. हे आहे बिर्याणीची तांदूळ. ते स्वच्छ धुवून मी ते शिजलेल्या पाण्यात घातलेलं आहे. हे तांदूळ आपल्याला 90% शिजवून घ्यायचं आहे, जास्त नाही शिजवायचं. नंतर आपण वाफेवर थोडी शिजवून घेणार आहोत. शिजल्यानंतर असं चाळणीत मी काढून ठेवलेलं आहे. पाणी सगळं वितळायला तोपर्यंत आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. त्यात थोडीशी तूप घातलेलं आहे. तूप विरघळल्यानंतर ते सगळीकडे स्प्रेड करून घेऊन त्यात थोडीशी तेल घातलेलं आहे. त्या तेलमध्ये आलं आणि लसूण चेचलेलं पेस्ट घातलेलं आहे आणि व्हेज बिर्याणी करण्यासाठी लागणारं व्हेजिटेबल गाजर, कांदा, टोमॅटो आणि मटर हे सर्वत्र मी त्या तेलमध्ये घातलेलं आहे आणि ते सर्व मी असं भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित. एवढं भाजायचं की ते सगळं व्हेजिटेबलपासून ते तेल वेगळं व्हायला पाहिजे, तोपर्यंत ते भाजून घ्यायचं. आणि त्यात मी थोडीशी मसाला घातलेला आहे. मसाला आहे व्हेज बिर्याणीचं मसाला आणि पावभाजी मसाला आणि पनीर मसाला आणि लाल तिखट आणि घरची तिखट थोडी घातलेली आहे. पनीर मसाला घालायचं कारण की मी त्यात थोडीशी पनीर मिक्स केले, त्याच्यामुळं पनीरचा मसाला पण घातलेला आहे. ते सर्वत्र एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार असं मीठ टाकायची आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं की माझ्या तोंडात पाणी सुटत आहे बघून. बघा किती सुरेख रंग आलेला आहे. हे सगळं झाल्यानंतर मी 90% शिजवून घेतलेलं भात आहे त्याच्यावर सगळं घालणार आहे. मी कांदा फ्राय करून घालत नाही आहे कारण की आमच्या घरी कोणी खात नाही आहे त्याच्यामुळं मी फक्त शिजवून घेतलेलं भात असं घालतो. मुलांना तर राहत नव्हतं, सारखं विचारत होते कधी झालं काय म्हणून. मला पण राहत नाही आहे, तोंडात पाणी सुटते. मस्त झालेलं आहे. असंच छान छान व्हिडिओ तुमच्या सपोर्टनं आम्ही बनवत जाऊ. तुम्हाला आमचा व्हिडिओ छान वाटत असला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. हे रेसिपी माझ्या मिस्टरांनी मला शिकवलेलं आहे. वाव, बघा किती छान झालेलं आहे. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून थोडीशी 5 मिनिट ठेवायची, बारीक मंद ठेवायचं. बघा किती छान झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. तोंडात पाणी सुटते ना? नक्की कळवा मला कसं झालेलं आहे. चला तर आमचं पिऊला विचारूया कसं झालं आहे. कसं झालं आहे पिऊषा? बघा रिॲक्शन छान आले ना?